अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईची चाहूल लागली आहे। जिल्ह्यातील 56 प्रकल्पामधील एकूण जलसाठा सध्या फक्त 50.96% आला आहे। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जलसाठा निम्म्यावर आल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महत्त्वाच्या अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या 52.54% पाणी शिल्लक असून गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित सुधारणा दिसून येत आहे। मात्र ही सुधारणा पुरेशी ठरणार का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहेत। दरम्यान जिल्ह्यातील 7 मध्यम प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे। या प्रकल्पामध्ये केवळ 47.50% जलसाठा शिल्लक आहे। चंद्रभागा प्रकल्पात 85.46% पाणी असल्याने काहीसा दिलासा मिळत असला तरी गरगा मध्यम प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे। सर्वात धोकादायक स्थिती बोर्डी नाला धरणाची आहे। येथे फक्त 4.70% पाणी शिल्लक आहे। लघु प्रकल्पातील घटता जलसाठा लक्षात घेता ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रशासनासमोर आता पाणी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे, तर नागरिकांनीही सुद्धा पाण्याचा जपून वापर करण्याची आता वेळ आली आहे।